नमस्कार, मी ॲडव्होकेट योगेश शिरगणे, बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी जिल्हाध्यक्ष। आज बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून सोलापूर येथे धरणा गेट समोर जे आंदोलन चालू आहे त्याचा विषय असा आहे की जे सोलापूर उत्तर तहसील कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जे जन्म आणि मृत्यू दाखला मिळवण्यासाठी जे अर्ज केले जातात ते अर्ज दाखल झालेले अर्ज जे प्रलंबित आहेत ते बरेच घाळ झालेले आहेत। आमचं जर म्हणणं आहे की घाळ झालेले नसून तर घाळ केलेले आहेत। ही अधिकारी व कर्मचाऱ्यांची ही जबाबदारी असती की त्यांच्याकडे आलेलं डॉक्युमेंट हे पब्लिक डॉक्युमेंट होतं, त्यामुळे त्याला प्रोटेक्शन करायचं अधिकार किंवा ती त्यांचं कर्तव्य असतं। तर हे कर्तव्याचं कुठं तर दुर्लक्ष करून हे कर्तव्याकडे लक्ष किंवा अंमलबजावणी न करता हे डॉक्युमेंट घाळ करण्यात आलेले आहेत। त्याच्या विरोधात हे जे संबंधित अधिकारी जे डॉक्युमेंट घाळ केलेले आहेत त्यांना लवकरात लवकर योग्य कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावं। या मागणीला घेऊन आजच्या दिवशी 5 तारखेला आम्ही हे धरणे आंदोलन करत आहोत। तर आणि आम्ही अजून 5 दिवस शासन प्रशासनाला देत आहे की या 5 दिवसात जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर येत्या 10 तारखेपासून आम्ही आमरण अनशन सुरू करणार आहे। तर त्या अनुषंगाने हे जे आंदोलन होत आहे तर हे जन्म व मृत्यूचे प्रकरण घाळ करण्यात आलेले आहेत। त्याच्या विरोधात हे संबंधित अधिकाऱ्यांना जे नागरिकांची मोठ्या प्रमाणात हानी करत आहेत, त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देत आहेत व प्रकरणं तिथले व्यवस्थित हाताळले जात नाही आहेत। संबंधित जे कोणी ज्यांच्याकडून त्यांना चहा पाण्याला पैसे दिले जातात अशा स्वरूपातल्या लोकांचे ते प्रकरण मोठ्या प्रमाणात त्यांचे प्रकरण सोडवले जात आहेत व त्यांना जन्म व मृत्यू दाखले दिले जात आहेत, लवकर त्याची ऑर्डर करून दिली जात आहे। आणि सर्वसामान्य लोकांचे प्रकरणं कुठं घाळ होत आहेत, काय होत आहेत ह्याची ते उत्तरं देखील द्यायला तयार नाहीत, उडवाउडवीचे उत्तरं त्यांच्या माध्यमातून दिले जात आहेत। तर संबंधित असे अधिकारी जे त्यांना जबाबदारीचंच भान नाही आहे, त्यांना तिथं नोकरी करण्याचा अधिकार नाही असं आम्हाला वाटतं। त्यामुळं त्यांना लवकरात लवकर निलंबित करण्यात यावं। त्यामुळे हे आंदोलन आम्ही करत आहोत। तर हे 5 तारखेचं जे आंदोलन आहे हे धरणे आंदोलन आहे। येत्या 10 तारखेला आम्ही आमरण उपोषण सुरू करणार आहे। धन्यवाद।